नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला व्याकरणातील समास हा घटक सुरू आहे. त्या समासात आपण समास म्हणजे काय पाहिलं आणि समासाचे प्रकार आपण पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण अव्ययभाव समास म्हणजे काय ते पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या प्रकरणामध्ये आपण तत्पुरुष समासाविषयी माहिती घेणार आहोत आणि त्या तत्पुरुष समासाचे जे 3 उपप्रकार आहेत त्या 3 उपप्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा जो समास हा घटक शिकतो विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो समास हा घटक शिकतो आहे तो अतिशय उपयुक्त असा घटक आहे आणि स्पर्धा परीक्षांना अतिशय उपयुक्त असा घटक हा आहे. त्यामुळे या समासाविषयी जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुमच्या लक्षात येणे महत्त्वाचे आहे. बरोबर, एकदा का तुम्ही ते बेसिक कन्सेप्ट लक्षात घेतले तर तुम्हाला कुठल्याही परीक्षेला अडचणही होणार नाही. त्यामुळे तुम्ही आता व्यवस्थित प्रत्येक समासात कुठले उदाहरणं आलेले आहेत किंवा प्रत्येक समास हा कसा ओळखायचा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहणार आहोत. आता आपण कुठला प्रकार पाहणार आहोत? तत्पुरुष समास. स्क्रीनवर बघा आता. पुन्हा तसंच मागच्या वेळेस सारखंच वाक्य पाहायचे, वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचा आणि त्या सामासिक शब्दाचे महत्त्व हे ओळखायचं. एकदा का तुम्हाला सामासिक शब्द हा ओळखता आला म्हणजेच तुम्हाला समास हा प्रकार ओळखता येईल. मग बघा, तत्पुरुष समासातील कृती बघा, ते खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. मग तुम्हाला अधोरेखित करायचे किंवा तो शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. पहिलं वाक्य आहे, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. या वाक्यात सामासिक शब्द कुठला असेल? मग लोकार्पण. बरोबर. दुसरं वाक्य बघा, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. या वाक्यात कुठला असेल मग सामासिक शब्द? नीलकमल. तिसरं वाक्य पहा, शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. सामासिक शब्द कुठला आहे मग? आदर्श. म्हणजेच तुम्ही अधोरेखित केलेल्या लोकार्पण, नीलकमल, सुप्रभाती व त्रिकोण या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे काय आपण ते आता पाहू. या सामासिक शब्दात दुसरे पद हे महत्त्वाचे आहे. बरोबर. आपण अव्ययभाव समासात पाहिलं, अव्ययभाव समासात पहिले पद हे महत्त्वाचे असते. तर तत्पुरुष समासात कुठले शब्द महत्त्वाचा आहे? दुसरा शब्द. आणि त्या दुसऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? पद असे म्हणतो. म्हणजेच या सामासिक शब्दात दुसरे पद हे महत्त्वाचे आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. म्हणजे कुठली विभक्ती आलेली आहे ते तुम्हाला ओळखता आली पाहिजे. म्हणजे विभक्ती प्रत्यय हा या समासात हा लागलेला असतो. थोडक्यात काय असतो? विभक्ती प्रत्यय आलेला असतो, पण तो विभक्ती प्रत्यय काय तुम्हाला ओळखता यायला हवा. यावरून असे लक्षात येते की आता बघा, खालील तक्ता बघा तुम्ही आणि त्या समासाचा विग्रह आणि तो सामासिक शब्द मला ओळखून दाखवायचा आहे तुम्हाला. की राजाची आज्ञा हा पहिला समासाचा विग्रह आहे. म्हणजे हा समास याचा सामासिक शब्द कुठला येणार मग? राजाज्ञा. बरोबर. दुसरं उदाहरण आहे, 8 अंगांचा समूह म्हणजे काय येणार? ओळखा पाहू. अष्टांग. काय येणार? अष्टांग. उत्तम असा पुरुष म्हणजे कोण असतो तो? पुरुषोत्तम. कोण असतो? पुरुषोत्तम. बरोबर. तर बघा, यावरून राजाची आज्ञा म्हणजे राजाज्ञा. ची हा शब्द आलेला आहे का मग सामासिक शब्दात? नाही. ची हा शब्द काय केलेला आहे? आपण गाळलेला आहे. 8 अंगांचा समूह म्हणजे अष्टांग. बरोबर. अष्टांग 8 हा शब्द आहे. उत्तम असा पुरुष.
उत्तम आणि पुरुषोत्तम म्हणजे कोण झाला तो पुरुषोत्तम. यावरून आपल्याला असं लक्षात येते की ज्या समासातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालवावा लागतो त्यास आपण काय म्हणतो, तत्पुरुष समास असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात तत्पुरुष समासात तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ज्या समासातील आपण समासाचा विग्रह करतो, बरोबर, विग्रह करताना दुसरा जो शब्द येतो त्याला आपण दुसरे पद म्हणतो. त्याच दुसऱ्या पदाला काय असतं, महत्त्व असतं आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्दसुद्धा महत्त्वाचा असतो आणि विभक्ती प्रत्यय विग्रह करताना तो घालवावा लागतो. थोडक्यात तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की तत्पुरुष समासात दुसरे पद हे महत्त्वाचे असते. आता ह्या तत्पुरुष समासाच्या 3 उपप्रकारांचा आपल्याला अभ्यास हा करायचा आहे. आता स्क्रीनवर पहा तुम्ही, एक तक्ता दिलेला आहे. म्हणजे पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा प्रकार आहे कर्मधारेय समास आणि तिसरा प्रकार आहे द्विगु समास. त्यातील आता आपण विभक्ती तत्पुरुष समासाचा अभ्यास आपण करणार आहोत. बघा, आपण आता तक्ता बघा तुम्ही, तक्त्यात असं दिलेलं आहे, सामासिक शब्द दिलेला आहे, त्याचा विग्रह केलेला आहे आणि विभक्ती प्रत्यय किंवा विभक्तीदर्शक अव्यय तुम्हाला ओळखायचं आहे, बरोबर. मग ते अव्यय कुठलं ते आपण पाहू. पुढील उदाहरणाचा आपण अभ्यास करून तक्ता पूर्ण करू. बघा आता काय दिलेलं आहे त्यात. सामासिक शब्द, पहिला सामासिक शब्द जो आहे तो कुठला आहे, लोकप्रिय. त्याचा विग्रह आपण कसा करणार, लोकांना प्रिय, बरोबर. दुसरा सामासिक शब्द बघा, दुसरं उदाहरण बघा काय आहे, कष्ट साध्य म्हणजे कष्टाने साध्य. तिसरं उदाहरण बघा, चोर भय, चोरांपासून भय. चौथं उदाहरण बघा, घर मालक, घराचा मालक. आणि पाचवा शब्द बघा, पाचवं उदाहरण बघा, नाट्यगृह, नाट्यासाठी गृह. आणि 6वा शब्द आहे वनभोजन, वनातील भोजन. आता आपल्याला तिसरा जो तक्ता दिलेला आहे तो काय आहे, विभक्ती प्रत्यय किंवा विभक्तीदर्शक अव्यय ओळखा. म्हणजे तो शब्द तुम्हाला ओळखायचा आहे की विभक्ती लावली. विभक्ती हा जो घटक आहात तुम्ही शालेय जीवनात तुम्ही तुमच्या शिकलेला आहात की विभक्ती म्हणजे काय. 8 विभक्तींचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, त्याला आता आपल्याला रिफ्रेश करायचं आहे. मग बघा स्क्रीनवर बघा तुम्ही आता, सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि विभक्ती प्रत्यय शब्द म्हणजे अव्यय कुठला आहे. आता लोकप्रिय, लोकांना प्रिय, ह्या शब्दात कुठली विभक्ती आलेली आहे, कुठला शब्द आलेला आहे, ना, बरोबर. कष्टमय, कष्टाने, ने, बरोबर. चोर भय, चोरांपासून, पासून. घर मालक, घराचा मालकचा हा शब्द आलेला आहे. नाट्यगृह, नाट्यासाठी म्हणजे साठी हा शब्द आलेला आहे. वनभोजन, वनातील भोजन, कुठला शब्द आलेला आहे, तील हा शब्द आलेला आहे. म्हणजे ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदेही जोडले जातात त्यास आपण काय म्हणतो, विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर. म्हणजे बघा शब्दयोगी अव्यय पण आपण वापरलीत, पण ती आपण वापरलीत का, गाळलेली आहेत. विभक्तीऐवजी आपण काही वेळा शब्दयोगी अव्यय ही वापरली जातात. ती अव्यय काय करतात, त्या विभक्तीचे काम हे करतात. आलं लक्षात. विभक्ती तुम्हाला माहिती आहे, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, बरोबर. अशा 8 विभक्तींचा अभ्यास तुम्ही मागील इयत्तेत केलेला आहे. मग बघा या विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये आपल्याला आता पाहायची आहेत. काय असतात की सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते, बरोबर. आणि दुसरं विशेषण आहे त्याचं, स्क्रीनवर पहा आता, की सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाचे शब्दयोगी अव्यय वापरले जातात. ज्या तत्पुरुष समासात
कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा विभक्ती अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास आपण काय म्हणतो? विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे विभक्ती तत्पुरुष समासात तुम्हाला पहिलं प्रथमा आणि संबोधन या दोन विभक्ती सोडून ज्या मधल्या 6 विभक्ती आहेत त्या विभक्तींचा वापर तिथे केलेला असतो. किंवा त्याच्या जागी आपण कुठल्या अव्ययाचा वापर करतो? शब्दयोगी अव्ययाचा आपण वापर करतो. त्याला कुठला समास म्हणतात? विभक्ती तत्पुरुष समास. अशा प्रकारे आपल्याला विभक्ती तत्पुरुष समास हा ओळखायचा आहे. बरोबर. पुन्हा एकदा आपण विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्या बघू की ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास काय म्हणतात? विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर. आता आपण तत्पुरुष समासातील दुसरा प्रकार जो आहे कर्मधारय समास, त्या कर्मधारय समासाविषयी अभ्यास आता करणार आहोत. बघा, आता पुढील वाक्य अभ्यासातून तक्ता पूर्ण करा. आता आपल्याला पुढील तक्ता पाहायचा आहे की तो तक्ता कशा प्रकारचा आहे आणि कुठल्या प्रकारचे सामासिक शब्द त्यात आलेले आहे. मग बघा, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. बरोबर. यामध्ये कुठला शब्द आलेला आहे? कुठला सामासिक शब्द आलेला आहे? वेषांतर. दुसरं वाक्य पहा, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. यामध्ये कुठला सामासिक शब्द आलेला आहे? दुष्काळ. तिसरं वाक्य बघा, काही माणसं केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. मानधन. बरोबर. हा सामासिक शब्द येथे आलेला आहे. निळा सावळा जरा वाहतो बेटा बेटातून. बरोबर. कुठला सामासिक शब्द आलेला आहे? निळा सावळा. आता ह्या कर्मधारय समासाची वैशिष्ट्य तुम्ही बघा. आपण या तक्त्याचा सुरुवातीला अभ्यास करून बघू, मग कर्मधारय समासाची वैशिष्ट्य आपण बघू. बघा, पहिला वेषांतर. वेषांतर याचा विग्रह कसा करणार आपण? अन्य असा वेश. स्क्रीनवर पहा. दुष्काळ म्हणजे वाईट असा काळ. मानधन, मान हेच धन. निळा सावळा, निळा सावळा असा. बरोबर. जो आहे तो म्हणजे निळा सावळा जरा वाहतो बेटा बेटात. बरोबर. अशा प्रकारे ह्या तक्त्याचा आपल्याला अभ्यास हा करायचा आहे. आता कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये आपण बघू. बघा स्क्रीनवर. पहिलं वैशिष्ट्य बघा, दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा असतात. आपण पहिलं विभक्ती तत्पुरुष समासात पाहिलं, त्यात प्रथमा आणि संबोधन या विभक्ती सोडून इतर विभक्ती या येत असतात. त्या कुठल्या समासात येतात? मग विभक्ती. आता या कर्मधारय समासात आपण काय पाहतोय की दोन्ही पदे एकाच विभक्तीत प्रथमा असतात. बरोबर. म्हणजे प्रथमा विभक्तीचा समावेश या समासात आलेला असतो. दुसरं बघा, दुसरं वैशिष्ट्य बघा, कधी पूर्वपद विशेषण असते. पूर्वपद म्हणजे पहिले पद. म्हणजे कधी पहिले पद हे काय असते? विशेषण हे असते. आता पहिलं आपण उदाहरण बघा, दोन्ही पदे एकाच विभक्तीत प्रथमा असतात. मूक चंद्रमा, ज्याचा चेहरा कसा आहे? चंद्रासारखा आहे. तो कोण? मूक चंद्रमा असं त्याचा अर्थ आहे. आता कधी दुसरं वैशिष्ट्य बघा, कधी पूर्वपद विशेषण असते. कृष्ण विवर, यात पहिले पद काय आहे? कृष्ण. म्हणजे कृष्णाचं विशेषण म्हणून काय केलेलं आहे? त्यांनी वापर केलेला आहे. त्याला पूर्वपद, पहिल्या पदाला काय म्हटलेलं आहे? पूर्वपद. तिसरं वैशिष्ट्य बघा, कधी उत्तरपद. उत्तरपद म्हणजे काय? दुसरे पद. दुसरे पद म्हणजे काय? दुसरा शब्द. म्हणजे कधी उत्तरपद, दुसरे पद, दुसरा शब्द काय असतो? विशेषण असतो. घननीळ, निळा आकाश.
निळा असा घन, म्हणजे त्या घनाला कोणतं विशेषण वापरलं आहे? निळा. म्हणजे इथे नीळ हा शब्द आलेला आहे, त्यामुळे दुसरे पद काय असतं? हे विशेषण असतं. तर कधीकधी चौथं वैशिष्ट्य बघा, कधीकधी दोन्ही पदे हे विशेषण असतात. म्हणजे दोन्ही पदे श्याम सुंदर, बरोबर. हे काय झालं? चौथं वैशिष्ट्य. पाचवं वैशिष्ट्य बघा, कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. कमल नयन, नर सिंह, सिंहासारखा नर, बरोबर. तर कधी दोन्ही पदे काय असतात? एकरूप असतात. विद्या धन. म्हणजे बघा, ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत, म्हणजे साधारणतः कुठल्या विभक्तीत असतात? प्रथमा विभक्तीत असतात, त्या समासाला आपण काय म्हणणार आहोत? कर्मधारय समास. स्क्रीनवर बघा तुम्ही आता. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं, दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. मग आपण एक उदाहरण बघू. अमृतवाणी. अमृतवाणी या समासाचा विग्रह कसा होणार? अमृतासारखी वाणी, बरोबर. म्हणजे दोन्ही पदं काय आहेत? प्रथमा विभक्तीत आहे. प्रथमा विभक्तीत विभक्ती ही लागलेली असते का? नाही. दुसरं वैशिष्ट्य बघा, नीलकमल. नीलकमल म्हणजे पहिले पद हे विशेषण आणि दुसरं हे काय असतं? नाम असतं, म्हणजे नाव असतं. निळे असे कमळ. आलं लक्षात? म्हणजे पहिला जो शब्द असतो त्याला प्राधान्य हे असतं. घननीळ, दुसरे पद विशेषण व पहिले पद नाम. म्हणजे दुसरे पद हे विशेषण असते आणि पहिले पद हे काय असतं? नाम असते. नरसिंह, याचं कसं येणार? विग्रह सिंहासारखा नर. म्हणजे पहिले पद हे उपमेय आणि दुसरे पद हे उपमान. कमलनयन, पहिले पद हे उपमान आणि दुसरं पद हे उपमेय. मातृभूमी, दोन्ही पदे काय आहेत? एकरूप आहेत. शुभ्र धवल, दोन्ही पदे काय आहेत? विशेषण आहेत. आलं लक्षात? म्हणजे ज्या तत्पुरुष समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीत, म्हणजे साधारणतः कुठल्या विभक्तीत आलेले असतात? प्रथमा विभक्तीत आलेले असतात, बरोबर. आणि त्यातील पहिले पद जे असतं ते काय असतं? विशेषण असतं, बरोबर. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण कर्मधारय समास. अशा प्रकारे आपण कर्मधारय समास म्हणजे काय ते पाहिलं. दोन्ही समासात एवढाच फरक आहे की कर्म विभक्ती तत्पुरुष समास जो आहे त्यात प्रथमा आणि संबोधन या विभक्ती सोडून दिलेल्या आहेत. आणि कर्मधारय समासात काय असतं? प्रथमा या विभक्तीत काय असतं? तो शब्द हा लपलेला असतो. अशा प्रकारे आपल्याला शॉर्ट मेथडने तत्पुरुष समासातील विभक्ती तत्पुरुष समास आणि कर्मधारय समास ओळखायचा आहे. आलं लक्षात? आता बघा, आपण आता द्विगु समास जो आहे तत्पुरुष समासातील शेवटचा जो समास आहे त्या समासाबद्दल आपण माहितीही मिळवणार आहोत की द्विगु समास म्हणजे काय. बघा आता स्क्रीनवर बघा की द्विगु समास, खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. बघा, पहिलं वाक्य, पहिलं उदाहरण बघा, सामासिक शब्द पण बघा आणि त्याचा विग्रह कसा करणार आहोत ते पण बघा. सूर्याच्या सोनेरी किरणाने दशा दिशा उजळून निघाल्या. दशा दिशा, बरोबर. हा सामासिक शब्द पहिल्या वाक्यात आलेला आहे. त्याचा विग्रह